आज आपण बनवणार आहोत मसाला डोसा। त्यासाठी लागणारी ही पहिली भाजी बनवून घेणार आहोत आपण। त्यासाठी मी बटाटो बॉईल करून घेतलेले आहे, साइडला कांदा कट करून घेतलेला आहे, मिरची पण, आणि आता आपण कढई ठेवणार आहोत। त्याच्यामध्ये हिंग, मोहरी आणि थोडीशी जिरेची फोडणी देणार आहोत। त्याच्यानंतर आपण कढीपत्ता टाकणार आहोत मस्त, आणि त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आणि सगळं एकत्र करून घ्यायचं। इथे मी थोडासा लसूण पण यूज केलेला आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घेणार आहोत। थोडंसं गोल्डन ब्राऊन झालं की आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत आणि परत एकत्र करून घ्यायचं आहे। आता आपण मीठ टाकणार आहोत। मीठ चवीप्रमाणे टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर जे आपले पोटॅटो होते साईडला मी ते मॅश करून घेतलेले आहे चांगले, ते पण आता आपण भाजीमध्ये टाकणार आहोत आणि सगळं परत भाजी आपल्याला एकत्र करून घ्यायची। खूप सोपी आणि सिंपलपणे बनणारी भाजी आहे। डोशासोबत खूप टेस्टी लागते। आणि मी पुढे खोबऱ्याची चटणी म्हणजे कोकोनट चटणी जी आपण डोशासोबत खातो तीही मी पोस्ट करणार आहे। तुम्ही नक्की व्हिडिओ माझी लाईक करा। अशी ही आपली भाजी आता झालेली आहे। तर आता आपण ही डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि अशी भाजी मस्त टेस्टी सिंपल मस्त होते। थँक्यू।